हॅलो फ्रेंड्स, इन दी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. त्याचा पुढचा जो टॉपिक्स आहे या चॅप्टरमधला युनिट सेल. आता युनिट सेल म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे इथं. तर युनिट सेलचे सिंपल डेफिनेशन्स आहे, दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ दी क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज ए युनिट सेल. सिंपल डेफिनेशन आहे, दी स्मॉलेस्ट repeating structural unit of the crystalline solid is called as unit cell. सपोज दॅट आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण एखादा क्यूबिक सिस्टीम कन्सिडर केली तर हा एक त्याच्यातला रिपीटेड होणारा पार्ट आहे. तर हा क्यूबिक युनिट सेल, हा युनिट सेलचा जो पार्ट असेल तो ऑल डायरेक्शनने रिपीट होत जात असेल तर त्या रिपीट होणाऱ्या पार्टला आपण युनिट सेल आपण म्हणत असतो. तर सिंपल थिंग्स आहे, या युनिट सेलमध्ये जर आपण बघितलं तर 8 कॉर्नर्स आहे. त्या 8 कॉर्नर्सला आपण पॉईंटने डिनोटेड करतो आहे. त्याला आपण लॅटिक्स पॉईंट म्हणतो. लॅटिक्स पॉईंट म्हणजे नेमकं काय ते आपण पुढं बघणारच आहे. तर याला आपण युनिट सेल म्हणतो. या युनिट सेलमध्ये 3 डायरेक्शन जर आपल्याला माहीत झालं आहे, एज लेंथ, 3 एज लेंथ जे आपण स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, म्हणजे इथून तर ही एज लेंथ आहे त्याला आपण स्मॉल एने डिनोटेड केली, इथून तर इथं लेंथ आहे त्याला बीने डिनोटेड केली, आणि इथून तर इथं आपण सीने डिनोटेड केलं. स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी म्हणजे एज लेंथ ऑफ द युनिट सेल. त्यानंतर या ए, स्मॉल ए आणि स्मॉल बी या दोघंही एज लेंथमधला जो एंगल्स आहे त्याला मी अल्फाने डिनोटेड केलं. या एंगलला मी बीटाने डिनोटेड केलं आणि याला मी गॅमाने डिनोटेड केलं. तर याच्यामध्ये 2 गोष्टी मी इंडिकेट केलेल्या आहे या युनिट सेलमध्ये. युनिट सेल म्हणजे सिंपल थिंग्स आहे, दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. हे जे स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट्स आहे, स्ट्रक्चरल युनिट ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज ए युनिट सेल. म्हणजे हे जे युनिट सेल असेल ऑल डायरेक्शनमध्ये तेच स्ट्रक्चर रिपीट होत जातं, आणि जे रिपीट होणारं स्ट्रक्चर जे असतं त्याला आपण म्हणायला पाहिजे युनिट सेल. तर सध्या हे जे स्ट्रक्चर्स आहे ते क्यूबिक आहे. रिपीट होणारं जे स्ट्रक्चर आहे त्याचा जो शेप आहे त्याला क्यूबिक शेप आहे. हा क्यूबिक शेप जो असेल तो परत सगळ्या ऑल डायरेक्शनमध्ये, लेफ्ट हँड, राईट हँड, अप डायरेक्शन, डाऊन डायरेक्शन, म्हणजे ऑल डायरेक्शनमध्ये तो रिपीट होत जातो. म्हणून अशा रिपीटेड होणाऱ्या स्ट्रक्चरल युनिटला आपण म्हणत असतो युनिट सेल. तर युनिट सेल हा एक कन्सेप्ट, सिंपल कन्सेप्ट आहे. याचा पुढचा जो आपण कन्सेप्ट बघणार आहे तो पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेल. तर याच्यामध्ये आपण बघूया पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. युनिट सेलचे 2 पॅरामीटर्स आहे. पहिलं पॅरामीटर्स आहे एज लेंथ आणि दुसरं पॅरामीटर्स आहे एंगल्स. तर याच्यामध्ये आपण बघूया. तर पॅरामीटर्स ऑफ युनिट सेलमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स आहे. एक एज लेंथ, या युनिट सेलचं जे एज लेंथ आहे ते पहिलं पॅरामीटर्स, आणि एंगल बिटवीन दी एज लेंथ हे दुसरं पॅरामीटर्स. तर एज लेंथवर आपण बोलूया दी 3 एज लेंथ डिनोटेड बाय स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. आपण डायग्राममध्ये बघितलंच असेल 3 एज लेंथ मी डिनोटेड केलेले स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सीने ऑफ द युनिट सेल अलॉंग विथ द ॲक्सिस. अलॉंग विथ द ॲक्सिस आहे ते. दिस एज मे और मे नॉट बी
म्युच्युअली परपेंडिक्युलर्स. हे सगळे एज लेंथ ह्या सारखाही असू शकतात किंवा सारखाही नसू शकतात. डिपेंड्स अपॉन युनिट सेल कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर आहे. त्यांची एज लेंथ जे असेल ती सारखी पण असू शकते किंवा डिफरन्स पण असू शकते. त्यानंतर सेकंड थिंगचं जर आपण विचारात घेतला, एज लेंथमध्ये 3 पॅरामीटर्सचे स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी असे 3 एज लेंथ आपल्याला जर माहीत झालं तर याच्यावरनं आपण या युनिट सेलचं व्हॉल्यूमसुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर एज लेंथ हा फार महत्त्वाचा फॅक्टर्स आहे. तर 3 एज लेंथ जर एखाद्या युनिट सेलचं आपल्याला माहीत झालं तर त्याच्यावरनं आपण व्हॉल्यूम डिटेक्ट करणार. त्यानंतर पुढचं जे असेल एंगल्स बिटवीन दी एज. तर एंगल बिटवीन दी एज आपण बघितलं 3 एज लेंथ आहे, त्यांच्यामधले जे एंगल्स आहे ते कसे असतील तर दीज आर 3 एंगल्स बिटवीन दी एज ऑफ द युनिट सेल. इट इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा, बीटा आणि गॅमा. आता अल्फा जो आहे तो कोणामधला आहे, एज लेंथ ए आणि बी या दोघांमधला जो एंगल्स आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे अल्फा. एज लेंथ बी आणि एज लेंथ सी याच्यामधला जो एंगल्स आहे त्याचं नाव दिलेलं आहे आपण बीटा. एंगल ए आणि एंगल सी याच्यामधला जो एंगल्स आहे याचं नाव आपण दिलेलं आहे, डिनोटेड केलेलं आहे त्याला गॅमाने. तर अशा पद्धतीने आपण 3 एज लेंथ आणि 3 एंगल्स असे टोटल 6 पॅरामीटर्स आपण या युनिट सेलवर आपण डिस्क्राईब करण्यासाठी त्याचं पॅरामीटर्स आपण लावू शकतो. तर याच्यामध्ये दी क्रिस्टल इज डिफाईन विथ दी हेल्प ऑफ दिस पॅरामीटर ऑफ द युनिट सेल. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की हे जे 3 एंगल आणि 3 एज लेंथ या पॅरामीटर्समध्ये जर आपण बदल करत गेलो तर परत आपल्याला पुढचं युनिट सेल मिळेल. तर मॅक्झिमम हे 7 बदल पॉसिबल आहे. म्हणून याच्या पुढं 7 क्रिस्टल सिस्टीम हे डेव्हलप होते. तर 7 क्रिस्टल सिस्टीम ही कशी डेव्हलप झालेली आहे तर ते दोन पॅरामीटर्सवर डेव्हलप झालेली आहे. 2 पॅरामीटर्समध्ये पण 3 एज लेंथ आणि 3 एंगल्स असे टोटल 6 पॅरामीटर्समध्ये जर मी व्हेरिएशन करत गेलो तर मला 7 प्रकारचे क्रिस्टलचे स्ट्रक्चर युनिट सेलचे टाईप मिळतील. म्हणून 7 क्रिस्टल सिस्टीम याचा पुढचा जो टॉपिक्स आपल्याला पुढे येणार आहे तर 7 क्रिस्टल सिस्टीम ही डेव्हलप झालेली आहे कोणाच्या बेसिसवर तर पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेलच्या बेसिसवर. तर पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल मध्ये कुठले पॅरामीटर्स आहे तर एंगल्स हे 3 आहे, अल्फा, बीटा, गॅमा आणि एज लेंथ हे आपण 3 आहे, स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी. या 6 पॅरामीटर्समध्ये जसं जसं मी बदल करत जाणार तसं तसं मला पुढच्या क्रिस्टलचा टाईप मिळेल. मॅक्झिमम आपल्याला 7 बदल पॉसिबल आहे. म्हणून 7 क्रिस्टल सिस्टीम ही डेव्हलप झालेली आहे. तर हे सिम्पल थिंग्स आहे व्हॉट इज मीन बाय युनिट सेल आणि गिव्ह द पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेल. असा कधी प्रश्न आपल्या समोर आला तर त्यावेळेस आपल्याला हा मॅटर्स तिथं आपल्याला कामात येईल. तर पुढचा जो टॉपिक्स आहे टाईप्स ऑफ युनिट सेल. तर टाईप्स ऑफ युनिट सेलमध्ये जर आपण बघितलं तर 4 प्रकारचा आहे. पहिला जो प्रकार आहे सिंपल और प्रिमेटिव्ह युनिट सेल, दुसरा जो आहे बॉडी सेंटर युनिट सेल, तिसरा जो आहे फेस सेंटर युनिट सेल आणि तिसरा जो आहे बेस किंवा एंड सेंटर युनिट सेल. तर 1 बाय 1 आपण 4 प्रकार इथं बघूया. याचा पुढचा टॉपिक आहे नेक्स्ट वन से टाइप्स ऑफ युनिट सेल. या टाइप्स ऑफ युनिट सेलमध्ये जर आपण बघितलं तर देअर आर 4 टाइप्स ऑफ द युनिट सेल. 1 बाय 1 आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. पहिला जो प्रकारचे प्रिमेटिव्ह और सिंपल युनिट सेल. तर प्रिमेटिव्ह आणि सिंपल युनिट सेल म्हटलं म्हणजे आपण त्याची डायग्रामसुद्धा इथं काढलेली आहे. या डायग्रामवरनं जर आपण याची डेफिनेशन किंवा याचे एक्सप्लेनेशन करायचं ठरवलं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दिसतोय 1 ॲटम ॲट दी डिस्ट्रीब्युटेड ॲट दी 8 कॉर्नर्स. एक ॲटम ज्यावेळेस फक्त 8 कॉर्नरवर डिस्ट्रीब्यूट असेल, अदर कुठल्याही साईडमध्ये तो ॲटम डिस्ट्रीब्यूट नसेल किंवा कुठल्याही साईडला ॲटम प्रेझेंट नसेल तर त्यावेळेस आपण त्याला सिंपल युनिट सेल म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट जर आपण बघितलं तर दी युनिट सेल इन विच दी कन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकल्स. कन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकल म्हणजे ॲटम, आयन आणि मॉलिक्युल्स दे विल बी प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर्स ओनली, does not present at the other side of the unit cell, then this type of the unit cell is called as a simple unit cell. In this unit cell, 1 atom at the present at the 8 corner only. Okay. Total number of atom present in the simple unit cell is 1 atom आहे तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे 8 कॉर्नरवर म्हणून 1/8. एक ॲटमच्या 8 हिस्से झाले, 8 भाग झाले आणि तो 8 कॉर्नरवर डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे 8ही भागांवरचे जे ॲटम असतील ते ज्यावेळेस आपण एकत्र करणार त्यावेळेस एक ॲटम तयार होईल. म्हणून इथं 1 ॲटम 1 डिवायडेड बाय 8 म्हणजे एक ॲटम जो आहे तो 8 कॉर्नरवर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. मल्टिप्लाय बाय 8 जर आपण केलं तर त्याला मला 1/8 × 8 = 1 ॲटम. म्हणजे सिंपल युनिट सेलमध्ये किंवा प्रिमेटिव्ह युनिट सेलमध्ये एकच ॲटम प्रेझेंट असतो आणि तो एक ॲटम 8 कॉर्नरवर डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. 8 कॉर्नरचे वरचे जे ॲटम असेल
त्यांना जर आपण एकत्र केले तर एक ॲटम होईल. तर फक्त 8 कॉर्नरवर जर ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल प्रेझेंट असतो तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सिम्पल युनिट सेल. त्यानंतर सेकंड थिंग आहे बॉडी सेंटर युनिट सेल. सिम्पल युनिट सेलला आपण SCC सुद्धा म्हणतो, सिम्पल क्युबिक युनिट सेल. त्यानंतर सेकंड आहे बॉडी सेंटर युनिट सेल, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. तर BCC याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणतो BCC. तर बॉडी सेंटर युनिट सेल BCCमध्ये जर आपण बघितलं तर दी कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर ॲज वेल ॲज बॉडी ऑफ द सेंटर. म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल म्हणजे ॲटम, आयन किंवा मॉलिक्युल्स हे 8 कॉर्नरवर त्याच्याचबरोबर एखाद्या एक ॲटम जो असतो तो बॉडीच्या सेंटरमध्ये जर प्रेझेंट असेल तर त्यावेळेस आपण म्हणत असतो बॉडी सेंटर युनिट सेल. तर त्याचे 3 इम्पॉर्टंट पॉईंट इथं मी लिहिलेले आहे. युनिट सेल इन विच दी कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर ॲज वेल ॲज इट्स बॉडी सेंटर इज कॉल्ड ॲज ए BCC. त्यानंतर इन दिस युनिट सेल 1 ॲटम प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर्स, म्हणजे एक ॲटम जो आहे तो 8 कॉर्नरवर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आणि रिमेनिंग 1 ॲटम प्रेझेंट आहे तो कुठं, सेंटर ऑफ दी बॉडी ऑफ द युनिट सेल. जर असं सिच्युएशन असेल तर त्याचे डिस्ट्रीब्युशन आपण टोटल नंबर ऑफ ॲटम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर टोटल नंबर ऑफ ॲटम इन दी BCC इज इक्वल टू 1/8 × 8. म्हणजे हे एक ॲटमचं डिस्ट्रीब्युशन प्लस 1 ॲटम बॉडी सेंटरमध्ये आहे म्हणून त्याचं डिस्ट्रीब्युशन लिहित असताना 1/8 × 8 + 1 इज इक्वल टू 2 ॲटम आर प्रेझेंट. म्हणजे 2 ॲटम बॉडी सेंटरमध्ये प्रेझेंट असतात. तर अशा प्रकारे हे सिम्पल 2 प्रकार आपण बघितले, सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर युनिट सेल. आता रिमेनिंग 2 जे आहे ते फेस सेंटर आणि एंड सेंटर ते आपण बघूया. पुढचा तिसरा जो प्रकारचा आहे आपला फेस सेंटर युनिट सेल. फेस सेंटर युनिट सेलला आपण FCC म्हणतो. तर इन दिस टाईप ऑफ द युनिट सेल इन विच द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर्स ॲज वेल ॲज सेंटर ऑफ दी ईच फेस. म्हणजे 6 फेस असतात, त्या प्रत्येक 6 फेसच्या सेंटरमध्ये ॲटम कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल्स हा प्रेझेंट असतो आणि 8 कॉर्नरवर प्रेझेंट असतो. जर असं सिच्युएशन असेल त्यावेळेस त्याला आपण म्हणतो फेस सेंटर युनिट सेल. पर्टिक्युलरली जर आपण बघितलं तर इन दिस युनिट सेल 1 ॲटम प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर्स, म्हणजे एक ॲटम जो आहे तो 8 कॉर्नरवर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे फेस सेंटरमध्ये. आणि रिमेनिंग हाफ ॲटम्स जर आपण बघितलं प्रेझेंट ॲट दी सेंटर ऑफ 6 फेस. प्रत्येक सेंटर ऑफ दी 6 फेसमध्ये हाफ ॲटम प्रेझेंट्स आहे. तर असे सिच्युएशन असेल त्यालाही आपण म्हणतो फेस सेंटर युनिट सेल. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन या पद्धतीने मांडावं लागेल. 1/8 × 8 म्हणजे एक ॲटम हा 8 कॉर्नरला डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे 1/8 × 8. आणि हाफ ॲटम जो आहे तो 6 फेस आहे. एका क्यूबमध्ये जर आपण बघितलं तर 6 फेस आहे. याच्यामध्ये मी इथं 8 कॉर्नर्सवर पॉईंट दाखवले. ते पॉईंट जे म्हणजे लॅटिक्स पॉईंट आपण म्हणतो. लॅटिक्स पॉईंटची डेफिनेशन आपल्याला पुढे येतच आहे, तिथं आपण बघणारच आहे. पोझिशन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल्स, ज्या युनिट सेलमध्ये जी पोझिशन असते कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल्सची त्याला दाखवण्यासाठी आपण हा पॉईंट लिहितो आणि या पॉईंटला आपण लॅटिक्स पॉईंटसुद्धा म्हणतो. ते आपण पुढं बघणारच आहे. तर या 8 कॉर्नरवर मी पॉईंट ठेवलेले आहे. आणि त्यानंतर फेस, प्रत्येक फेसचा 6 फेस आहे, त्या 6 फेसच्या सेंटरमध्ये मी पॉईंट दाखवलेले आहे. म्हणजे त्या पॉईंटला हाफ ॲटम प्रेझेंट आहे आणि एक ॲटम हा 8 कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणून आपण इथं डिस्ट्रीब्युशन या पद्धतीने मांडलं. आणि टोटल नंबर ऑफ ॲटम FCCमध्ये जर बघितलं तर 4 ॲटम हे प्रेझेंट्स आहे. त्यानंतर आपण बेस सेंटर युनिट सेल किंवा एंड सेंटर युनिट सेलचा जर आपण विचार केला तर डायग्राममधनंच आपल्याला कळतं की 1 ॲटम जो आहे तो 8 कॉर्नरवर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि हाफ ॲटम जो आहे ते 2 अपोजिट फेसला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. 2 अपोजिट फेस, नेबरिंग फेस चालत नाही. 2 अपोजिट, एक तर टॉप आणि बॉटम घ्या किंवा लेफ्ट आणि राईट घ्या. दोघंहीपैकी कुठलंही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकतात. तर 1 ॲटम जो आहे तो 8 कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि हाफ ॲटम जो आहे 2 अपोजिट फेसचा सेंटरमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. अशी सिच्युएशन जर आपल्यासमोर असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो एंड सेंटर युनिट सेल किंवा बेस सेंटर युनिट सेल. तर याच्यामध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट 3 पॉईंट लिहिलेले आहे. अ युनिट सेल इन विच द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर ॲज वेल ॲज दी सेंटर ऑफ द 2 अपोजिट फेस, दॅन इट इज कॉल्ड ॲज ए एंड सेंटर युनिट सेल, क्युबिक युनिट सेल. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पर्टिक्युलर ॲटमचं जर बघितलं तर इन दिस युनिट सेल 1 ॲटम ॲट दी 8 कॉर्नर्स अँड हाफ ॲटम ॲट दी 2 अपोजिट फेस. जर आपण याचं टोटल कॉन्ट्रीब्युशन केलं, सम केलं तर आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला मिळतात. तर टोटल नंबर ऑफ ॲटम इन ECC इज इक्वल टू 1/8 × 8 इज इक्वल टू 1 ॲटम होईल प्लस 1/2 × 2 फेस आहे म्हणून
हाफ ॲटम 2 फेसवर आहे म्हणून तिथं एक ॲटम होईल, म्हणजे टोटल दोघांचे केली तर 2 ॲटम प्रेझेंट इथं आपल्याला मिळतील. तर अशा पद्धतीने आपण टाईप्स ऑफ युनिट सेल हे 4 प्रकारचे आहे ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये प्रत्येक युनिट सेलमध्ये किती ॲटम असतात हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. बऱ्याच ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे प्रश्न विचारले जातात. बऱ्याच थेरॉटिकल्स न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना नंबर ऑफ ॲटम्सने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. तर त्यावेळेस आपल्याला FCCमध्ये किती नंबर ऑफ ॲटम असतात, BCCमध्ये किती असतात, सिम्पलमध्ये किती असतात, एंड सेंटरमध्ये किती असतात हे डायरेक्टली आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेमशी रिलेटेड आलं तर त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ ॲटम त्याच्यामध्ये डायरेक्टली ॲड करावं लागतात. किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला प्रश्न विचारला हाऊ मेनी ॲटम प्रेझेंट इन दी FCC क्रिस्टलाइन सॉलिड, तर असा प्रश्न जर असेल तर त्यावेळेस आपल्याला 4 हे आपल्याला आठवायला पाहिजे. तर अशा पद्धतीने सिंपल टॉपिक्स आपण इथं पूर्ण केलेला आहे. याचा पुढचा जो टॉपिक्स आहे क्रिस्टल लॅटिक्स आणि क्रिस्टल पॉईंट म्हणजे काय ते आपण 2 डेफिनेशन बघूया. पुढच्या ज्या टॉपिक्स आपण बघितला तर 2 सिंपल डेफिनेशन्स आहे, क्रिस्टल लॅटिक्स किंवा पेस्ट लॅटिक्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं सिंपल डेफिनेशन आहे अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकल्स like atom, ion or molecule of the crystalline solid having the similar environment in the 3-dimensional space is called as a crystal lattice किंवा पेस्ट लॅटिक्स. तर सिंपल डेफिनेशन्स आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकलची जी अरेंजमेंट असते क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ते सिमिलर इन्व्हायरमेंटमध्ये असेल आणि 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो क्रिस्टल लॅटिक्स किंवा पेस्ट लॅटिक्स. आता त्याचं पुढचं डेफिनेशन्स आहे लॅटिक्स पॉईंट म्हणजे काय. तर सिंपल थिंग्स आहे लॅटिक्स पॉईंट म्हणजे आपण युनिट सेलमध्ये जो पॉईंट दाखवतो त्याला आपण लॅटिक्स पॉईंट आपण कन्सिडर करायचा. आता लॅटिक्स पॉईंटची पर्टिक्युलर डेफिनेशन इथं दिलेली आहे आपल्याला अ पोझिशन ऑक्युपाय बाय अ क्रिस्टल इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकल लाईक ॲटम, आयन और मॉलिक्युल्स इन दी क्रिस्टल लॅटिक्स. म्हणजे जी पोझिशन ऑक्युपाय केलेली आहे क्रिस्टल लॅटिक्समध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकल्सने त्या पोझिशन्सला आपण म्हणायला पाहिजे लॅटिक्स पॉईंट. तर लॅटिक्स पॉईंट पण सिंपल थिंग्स आहे, आपण युनिट सेल काढत असताना पॉईंट दाखवतो त्या पॉईंटला आपण लॅटिक्स पॉईंट म्हणतो किंवा लॅटिक्स साईडसुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा सिंपल थिंग्समध्ये ती जी पोझिशन्स आहे जी पॉईंटची पोझिशन्स आहे तिथं कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकल हा प्रेझेंट आहे त्याची पोझिशन तो दाखवतो. म्हणजे पॉईंट हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकलची पोझिशन दाखवतो. तो पोझिशन दाखवतो म्हणजे तो कॉर्नरला प्रेझेंट आहे का फेसला प्रेझेंट आहे का बॉडीच्या सेंटरमध्ये प्रेझेंट आहे का फेसचा सेंटरमध्ये प्रेझेंट आहे अशी पोझिशन दाखवणारा जो पॉईंट असतो कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टिकलची त्याला आपण लॅटिक्स पॉईंट म्हणतो. तर इथं आपण थांबूया, पुढच्या तासाला आपण पुढचा टॉपिक घेऊया. गुड बाय.